लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. सिडको मनपा विभागातील कर्मचारी विरोधात लवकरच आक्रोश मोर्चा. रिपब्लिकन वार्ता न्यूजच्या वृत्तांची दखल घेण्याची मागणी. कर व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करणार. टपरीधारक आणि व्यावसायिकांचा इशारा. नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील विविध कर विभाग तसेच अतिक्रमण विभागातील काही कर्मचाऱ्यांचा कथित गैरप्रकारांविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वीपासून रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सातत्यानं बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मात्र या वृत्तांची तसेच नागरिक आणि व्यावसायिकांच्या तक्रारींची संबंधित विभागीय अधिकारी आणि मनपा उपायुक्त यांनी अद्याप गांभीर्यानं दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिडको विभागातील टपरीधारक, छोटे मोठे व्यावसायिक आणि संबंधित नागरिकांमध्ये या प्रकारामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. वारंवार तक्रारी आणि माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यास सिडको विभागीय कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन आणि आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा टपरीधारक आणि व्यावसायिकांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सिडको विभागीय अधिकारी तसेच मनपा उपायुक्त यांनी तातडीनं संबंधित तक्रारींची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आहे. प्रशासनाने तातडीनं दखल घेतली नाही तर आगामी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संबंधित टपरीधारक आणि व्यावसायिकांनी दिला आहे. त्यामुळे आता नाशिक मनपा प्रशासन या प्रकरणाची कितपत दखल घेते आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करते याकडे सिडको विभागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.